अमळनेर तालुक्यात 3 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली आहे। शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। 17 जून रोजी रात्री अतिवृष्टी झाली। शिरूड मंडळात 81 मिलीमीटर एवढा पाऊस पडला। मात्र प्रत्यक्षात लोंढवे, निसर्डी, वाघोदे, खडके, जानवे शिवारात ढगफुटीसारखा पाऊस झाला। पातोंडा शिवारात 68 मिमी, मारवड मंडळात 67 मिमी पाऊस झाला। अमळनेर 39, नगाव 45, अमळगाव 30, भरवस 11, वावडे 10 असा सरासरी 43.88 मिलीमीटर इतका पाऊस झाला। आतापर्यंत तालुक्यात 83.27 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। निसर्डी येथे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पाटबंधारे विभागाचे पाट फुटून पाणी शेतात शिरले। भरत पाटील, गुलाब पाटील, चुनीलाल पाटील, राजू पाटील, महादू पाटील यांच्या शेतातून दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रवाहात पाणी वाहत होते। शेताचा तलाव झाला होता। तलाठी शीतल पाटील व कृषी सहाय्यक किरण पाटील यांनी शेतात जाऊन पाहणी केली। यावेळी सरपंच रावसाहेब पाटील, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। सगळ्या कपारीशी फुटी घ्या त्याला लागते पाणी सगळं शेतकरी म्हणजे बडा शेतकरी आले आणि यंदा जे 25-40 आले सगळ्यात माती वर आले आणि पहिलाच पाणी नाही। तर जानवे येथील राजेंद्र फुला पाटील, वाघोदे येथे शिवाजी पाटील, रवींद्र पाटील यांच्या शेतात नाल्याचे पाणी घुसल्याने दगड वाहून आले। शेतातील माती व पिके वाहून गेली। माळी नदीत झाडे अडकल्याने पाणी आजूबाजूला घुसल्याने गुरे वाहून चालली होती। ऐनवेळी दोर कापल्याने गुरे वाचवण्यात आली। लोंढवे येथे सर्वात जास्त नुकसान झाले असून नाल्यामुळे गावाला वेढा पडला होता। गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून कापसाची पिके वाहून गेली। सबगव्हाण येथे वीज पडून भालेराव शिवराम पाटील यांची म्हैस मरण पावली आहे। दरम्यान डॉक्टर अनिल शिंदे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, प्राध्यापक सुभाष पाटील, पंकज पाटील, बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी मे मध्ये कापसाची लागवड केली आहे आणि शासनाने 15 जून पासून पीक विमा काढण्यास परवानगी दिली आहे। मात्र 3 दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने शेतकऱ्यांचा विमा काढला गेला नाही। तत्पूर्वीच बियाणे, शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। त्यामुळे शासनाने निकष बदल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते प्राध्यापक सुभाष पाटील यांनी केली आहे। दरम्यान मदत व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्यास सांगून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत। तसेच पंचनाम्यांना देखील सुरुवात झाली असल्याचे नामदार अनिल पाटील यांनी सांगितले। अमळनेर शहरात देखील पावसाने सोमवारी रात्री जोरदार हजेरी लावल्याने शहरातील रसमंजू शॉपिंग सेंटर मधील तळमजल्यातील गटारीच्या बाजूची भिंत खचल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले होते। त्यामुळे दुकानदारांचे बरेच नुकसान झाले आहे। पालिकेने पंप लावून सदर पाणी बाहेर काढले आहे। सोमवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने तालुक्यातील निसर्डी येथील धरण 30% भरले आहे। पहिल्याच पावसात पाण्याची मोठी आवक झाल्याने धरणात पाणी साचले आहे। यंदा धरणाने तळ गाठला होता। अमळनेर शहरातील स्वायत्त दर्जा असलेल्या प्रताप महाविद्यालयातील MA प्रथम वर्ष राज्यशास्त्र या वर्गातील विद्यार्थी दुर्गेश रमेश ठाकरे याने 10वी नॅशनल रायफल अँड पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून सिल्वर मेडल मिळवले। सदर स्पर्धा गोवा पणजी येथे पार पडली। यात महाराष्ट्राच्या विविध वयोगटातील संघातून जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दुर्गेश ठाकरे व दीपक मोरे यांनी केले। या खेळाडूंनी इंडिव्हिज्युअल इव्हेंट्समध्ये चांगल्या प्रकारे खेळून दोघांनी सिल्वर मेडल पटकावले। दुर्गेश ठाकरे सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत, तर दीपक मोरे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे। या यशाबद्दल प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण जैन, डॉक्टर धीरज वैष्णव, डॉक्टर अमित पाटील, डॉक्टर विजय तुंटे, डॉक्टर VB मांटे,
डॉक्टर S.B. नेरकर, क्रीडा संचालक सचिन पाटील, क्रीडा संचालक अमृत अग्रवाल यासह प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. अमळनेर तालुक्यातील पिंपरी प्रगणे जळोद येथील 17 वर्षीय तरुण कामाला जातो असं सांगून घरून निघाला, मात्र तो परत घरी न आल्याने कुणीतरी अज्ञाताने त्याला पळवून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश गोरख थोरात हा आपल्या कुटुंबासह राहतो. 12 जून रोजी सकाळी 7 वाजता कामाला जातोय असे सांगून तो घरून निघाला, मात्र सायंकाळ झाली तरी घरी न आल्याने कुटुंबाने आकाशचे मित्र, नातलग यांच्याकडे विचारपूस केली, मात्र आकाश कुठेही न आढळल्याने त्याला कुणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेने घरफोडी होण्यापासून वाचली, मात्र गैरसमजातून नागरिकांनी पकडलेला तरुण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे आणि सतर्कतेमुळे चोरीचा गुन्हा दाखल होण्यापासून वाचला. परंतु चुकीला माफी नाही म्हणत त्याच्या गैरवर्तनाची शिक्षा त्याला देण्यासही पोलीस विसरले नाहीत. 18 जून रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सुनंदा पार्क, भालेराव नगर भागात एक घरात कुटुंब झोपलेले असताना चोरांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्या कुटुंबाने शेजारी राहणाऱ्या चंद्रकांत कंखरे या शिक्षकाला सांगितले की आमच्या घरात चोरी होत आहे. कंखरे यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बाहेरून कडी असल्याने ते निघू शकले नाहीत, म्हणून त्यांनी कॉलनीतील काही लोकांना फोनवर कळवले. लोक बाहेर पडले आणि चोर पळाले. पोलीसही घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांना चोर मिळून आले नाहीत. थोड्या वेळाने 3 जण मोटरसायकलने आरामात जाताना दिसल्याने कंखरे यांना ते चोर असल्याचा संशय आला. त्यांनी मोटरसायकल क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांना 3 संशयित आढळून आले. त्यात एक बाहेरगावचा आणि उघड्या स्थितीत आढळला. तो संशयित शिंदखेडा येथील होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो संशयित दारूच्या नशेत आपल्या मेहुण्याच्या घराची कडी ठोकत होता. खड्ड्यात पडल्याने त्याला किरकोळ जखम झाली होती. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी संबंधित तरुणाची मोटरसायकल ताब्यात घेतली, त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले, मात्र त्याने घातलेल्या गोंधळाची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सतर्कतेने चोरी थांबली, मात्र गैरसमजुतीतून सापडलेल्या संशयित तरुणाला देखील चुकीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी योग्य प्रक्रिया पोलिसांनी राबवली.